सुरभी हॉल लॉन आणि रिसॉर्ट, लग्न समारंभ, वाढदिवस, साखरपुडा तसेच इतर शुभ कार्यांसाठी मंगल कार्यालय उपलब्ध। ठिकाण मुक्काम कोसरी, कर्जत मुरबाड रोड, तालुका कर्जत, जिल्हा रायगड। येथे अवश्य भेट द्या। बुकिंग सुरू। संपर्कासाठी मोबाईल नंबर 7030482222 9689789797। कर्जत शहराच्या मध्यवर्ती भागातील खाटीकाळी ते हनुमान मंदिर या 9 मीटर रस्त्याच्या रुंदीकरणाच्या कामाला लवकरच सुरुवात होणार आहे। तसेच या रस्त्यालगत असलेल्या मोरीचे काम सुरू केले आहे। मात्र येथील रस्ता रुंदीकरणाचा फटका रहिवाशांच्या घराला बसणार असल्याने या रहिवाशांनी या कामाला विरोध दर्शविला आहे। मागील वर्षापासून शहरातील विविध भागात सिमेंट काँक्रीटच्या रस्ता रुंदीकरणाचे काम सुरू आहे। तसेच मुख्य नाल्याचे पक्के बांधकामही सुरू आहे। सांडपाणी वाहून जाण्यात कोणताही अडथळा येऊ नये याकरिता खाटीकाळी परिसरातील रस्त्याच्या दुतर्फा असलेल्या मुख्य नाल्याच्या मोरीचे बांधकाम नगर परिषदेकडून हाती घेण्यात आले आहे। काम पूर्ण झाल्यानंतर त्यापुढील रस्ता रुंदीकरणाचे काम सुरू होणार असल्यामुळे रस्त्यालगतच राहणाऱ्या काही घरांचा भाग अडथळा ठरल्यास हटवावा लागणार आहे। या बाधित घरांमध्ये अनेक जण गेली कित्येक वर्षे भाड्याने राहत आहेत। त्यांची घरे मुळातच लहान आहेत। एकाच कुटुंबात 2 ते 3 भाऊ राहतात। परिणामी कुटुंबे मोठी आहेत। जर त्यांचे राहत्या घराच्या रस्त्याला अडथळा आणणारा पुढील काही भाग हटवला तर त्यांची घरे फक्त नावाला घर वजा पडवी एवढे लहान होईल आणि अशा लहान घरात राहणार तरी कसे असा सवाल येथील नागरिकांनी केला असून या कामाला विरोध दर्शविला जात आहे। ब्युरो रिपोर्ट, महाराष्ट्र माझा। खाटीकाळी येथे राहत असून माझं घर तुटत आहे, तरी मी हातावर कमवणारा म्हणजे आहे, तरी माझं घर तुटू नये ही विनंती अशी। गेली 30 वर्ष माझं इथं दुकान आहे। मागच्या 4-5 वर्षापूर्वी या इथं रोड वायडिंगच्यासाठी जागा मापण्यात आली होती। त्या टायमाची मापणी वेगळी होती आणि आताची मापणी वेगळी आहे। कोणाला वाचवण्यात आलं तर कोणाला त्याच्यात घेण्यात आलेलं आहे। तर असं न होता जे योग्य जे कर्जतकरांमध्ये जे रस्ते पहिले झाले तिथे प्रत्येकाला वाचवण्यात आलेलं आहे। कोणाच्या दुकानाच्या खालनं गटार काढलं आहे तर कोणाची तर गटार काढलंच नाही आहे। तर बाकीच्या बाजारपेठेमध्ये इतर ठिकाणी सगळ्या ठिकाणी वाचवाचं केलेली आहे। म्हणजे हा पक्ष भेदभाव आहे का माणसाचा भेदभाव आहे हे माहिती नाही होईल। आम्ही गरीब आहेत, आम्हाला एवढंच माहिती आहे की आमची दुकानं न जाता आमच्यावरती कुठल्याही प्रकारचा अन्याय न होता सगळ्यांना समान न्याय द्या। आणि एखादी जी बिल्डिंग बांधलेली ती तोडावा नाही आणि आमच्या गरीबाची बारकीवरची घराची तोडावा असं न होतं कामं। तर पहिली ती मोठी बिल्डिंग आहेत, पहिले जातो तोडा आणि नंतर मग आमच्या घरा। आणि एक तर खाटेकाळीचंच नाही, त्याच्या आधी जिथे बाजारपेठेमध्ये जिथं तुम्ही वाचवलेलं आहे पहिले त्याचं सगळं क्लिअर करा की हा रस्ता काय तुमच्यासाठी कितका मेन नाही आहे। हा गावठाण एरिया आहे, गावठाण एरिया असल्यामुळे इथं कुठे रहदारी नाही आहे। आज दिनांक 8 रोजी कर्जत शहराच्या मध्यवर्ती असलेली खाटीकाळी परिसरातील अनधिकृत घरं तोडण्यासाठी नगरपालिकेने कुठलीही पूर्वसूचना न देता, कुठलेही नोटिसेस न देता आज खाटीकाळीमध्ये अनधिकृत बांधकाम तोडण्याचं काम चालू करायचं असं सांगण्यात आलं होतं। आम्ही सर्व आळीतली लोक एक ठिकाणी जमा झालो आणि मग त्यांना प्रश्न विचारले का साहेब तुम्ही आम्हाला कुठल्याही गोष्टीची पूर्वसूचना न देता, कुठलीही नोटिसेस आम्हाला न देता आपण आज आमच्याकडे बांधकाम तोडण्यासाठी आलेला आहात। तर खूप वर्ग आमच्या आळीमध्ये हा कर्जतच्या या खाटीकाळीच्या आळीमध्ये भाडोत्री आहे, मालक नाही। तर त्या भाडोत्र्यांचं काय विषय, त्यांची जर घरं तुटतील, काही लोकांची दुकानं जातील, मग ते त्यांचं घर गेल्यानंतर ते राहणार कुठे किंवा ते त्यांची दुकानं चालवणार कशी हे प्रश्न उद्भवत होते। आणि TP प्लॅनिंगच्या हिशोबाने जशी मार्किंग मी आता आपल्या पत्रकारांना दाखवली की त्यांनी ज्याप्रमाणे मार्किंग दिली ती मार्किंग चुकीची आहे अशी आमची समज आहे। तर त्या समजला, त्या गोष्टीला आम्हाला कुठेतरी समजून द्यावं का ही मार्किंग व्यवस्थित आहे किंवा इथे 3 फूट न घेता इथे 7 फूट न घेता या सगळ्या गोष्टी बरोबर आहेत, या गोष्टीची जाणीव आम्हाला करून द्यावी। खाटीकाळी ते दापया मंदिर तो रस्ता आज त्याच्या रस्त्यासाठीचं मोरीचं काम आज चालू केलेलं आहे। आज मोरी पहिलं बांधून घेऊन, कारण त्याच्याशिवाय ती गटारचे काम पूर्ण होणार नाही, तर आज पहिलं मोरीच्या कामाने सुरुवात करत आहोत। आणि त्यानंतर जे काही बाधित घरं झाली आहेत त्यांना आपण त्या किती बाधित झाली वगैरे याची पत्र देऊन त्याप्रमाणे त्यांच्याकडून ते काढून घेणार आहोत। आणि जिथं काही अडचण येईल तिथं नगरपालिका ते स्वतः हटवून रस्ता 9 मीटर रुंदीचा रस्ता करण्यासाठी प्रयत्नशील असेल।
देतोय आम्ही आज रस्त्याचं काम चालू केलेलं नाही, फक्त मोरीचं काम चालू केलेलं आहे, त्यामुळं मोरीचंच काम सुरुवात होईल. महाराष्ट्र माझाला सबस्क्राईब करा आणि बाजूचा बेल आयकॉन प्रेस करून मिळवा आपल्या परिसरातील ठळक आणि ताज्या घडामोडी.